हां, तर मी थोडं क्वांटम मेकॅनिक्स शिकतोय. ते क्वांटम कॉम्प्युटर काय नवीन निघालं आहे, त्याला त्याला आमच्याकडे बरेच स्टॅटिस्टिकल अटॅक्स आहेत आणि शेवटी आमच्या आयजन व्हॅल्यूजचा आम्ही टेम्पलेट करतो आणि ते सगळं फुरियर बिझनेस बंद केला. मग आता पाहिलं हे श्रॉडिंगर प्रकार काय आहे, कॉम्प्युटर काय आहे, क्वांटम कॉम्प्युटर कुठे चुकतंय का आपलं, काही त्यांचं मोठं आहे का, एवढं मोठं मोठं लोक बोलतात. तर गंमत पहा, श्रॉडिंगर इक्वेशनचे 2-3 प्रकार आहेत, टाईम व्हेरियंट, टाईम इनव्हेरियंट. पण काय बेसिक लॉजिक काय आहे की ही एफ ऑफ एक्स जो आहे ना, की तो पार्टिकल जो आहे तो वेव्ह पण आहे आणि पार्टिकल पण आहे आणि कोणत्या एका रिजनमध्ये तो आहे, छोट्याशा स्मॉल बॉक्समध्ये तो आहे असं बघायचं झालं, छोटंसं एक रिजन पाहिलं तर त्याची प्रॉबबिलिटी डेन्सिटी पाहिलं, म्हणजे छोटी प्रॉबबिलिटी बाय द बॉक्स साईज ते मल्टिप्लाय केलं तर एफ स्क्वेअर एक्सला तुम्ही पाहिलं तर ती प्रॉबबिलिटी असते. आणि तो श्रॉडिंगर काय म्हणतो, एनर्जी जी असते, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, हे सगळं एकत्र केलं तर ते कॉन्स्टंट असतं. आणि त्यातनं काय त्याने डोकं लावलं आहे, मला काय पूर्ण कळलं नाही, वाचतोय ते पण पोस्ट करीन, की त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला. हे असलं साय स्टार काय काय ओरडतात ते, एफ ऑफ एक्सचा जो फाय जो आहे, हा साय फाय जो कोणी असतो तो एफ ऑफ एक्स, त्याला तुम्ही 2 वेळा डिफरन्शिएट केलं तर त्याची आयजन वेक्टर किंवा आयजन फंक्शन जो आहे तो एफ ऑफ एक्स परत येतो आणि ही आयजन व्हॅल्यू असते. म्हणजे हा जो सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे तो हॅमिल्टोनियन ऑपरेटर असा मोठा शब्द आहे, खरं सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे. आणि तो सेकंड डेरिव्हेटिव्ह लावला आणि ह्या बाजूला तोच फंक्शन परत येतो आणि त्याला फक्त स्केल होतो. तर आता मी थोडं बेसिक कॅल्क्युलसचं डोकं लावलं. हा एफ ऑफ एक्सला मी 2 वेळा डिफरन्शिएट केलं विथ सम एच ॲज अ स्मॉल एच ॲज अ व्हॅल्यू, म्हणजे डी एक्स बाय डी टी इज एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स बाय टी. आणि स्क्वेअरमध्ये 2 स्लोप्समधला जो स्लोप आहे तो काढला, म्हणजे 2h काढला आणि थोडं रिअरेंज केलं. हे इक्वेशन जे आहेत हे आणि हे आहे आणि हा जो आहे तो हा इथे आणि एच स्क्वेअर इकडे वर आला. आता न्यूटन साहेब काय म्हणतात की एच जो आहे तो अतिशय छोटा आकडा आहे, म्हणून एच स्क्वेअर पण खूप छोटा आकडा आहे, म्हणून हे इग्नोर करा आणि हे सगळं 0 करून सोडा. आता तुम्ही गंमत बघा काय होतं. पहिलं तर मी एक साईन वेव्ह घेतली छोटी इथे आणि ही साईन वेव्ह आहे, ती साईन वेव्ह इथे थांबा एक एक करून दाखवतो. पहिलं तर एक साईन वेव्ह घेतली मी आणि ह्या साईन वेव्हला प्लॉट केलं. तर हे बघा साईन वेव्ह सारखं आलं. आणि हेच मी थोडं हा जो एच जो आहे तो 0.1 केला. ते थोडं फास्ट होतं ना, ते फास्ट जरा हे होतं, फास्ट केला. पुढचं काय दाखवतो मी. तर बघा ही साईन वेव्ह आली, ही चांगली मस्त साईन वेव्ह आहे, याच्यात मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मी हा जो डेरिव्हेटिव्ह होता डिफरन्शियल एफ ऑफ 2h एफ ऑफ म्हणजे एक्स टी प्लस 2h टी प्लस एच आणि एफ ऑफ टी मध्ये हे पसवले ना, डिफरन्स काढला. टी प्लस 2 टी मायनस टी प्लस 1 हा टी प्लस 2 टी प्लस 1 आणि टी हे 3 ह्यातला डिफरन्स काढला. म्हणजे हे जे आहे इक्वल टू 0 केलं, एच स्क्वेअर इक्वल टू 0 होतं ते 0 करून टाकलं आणि हा वाय कम्प्यूट केला आणि वाय प्लॉट केला. तर हे बघा ऑलमोस्ट नेग्लिजिबल व्हॅल्यूज आहेत, 0च्या जवळचे सगळे व्हॅल्यूज आहेत. आणि आपली साईन वेव्ह जी होती ती चांगली 1 पर्यंत जात होती, अजूनही जात असेल वरती, बघू ना काय होतं. हे चांगलं 1 पर्यंत जात होतं, 1 पर्यंत जात होतं. आणि हे जे आहे
ते 0, 1, 0, 2 म्हणजे ऑलमोस्ट झिरोच्या जवळ थोडंफार काही ऑसिलेशन येतं. म्हणजे काय, साईन वेव्ह जो आहे तो हा जो डिफरन्शियल इक्वेशन ज्या माणसाने काढला श्रॉडिंगरने तो ओबे करतो. तेच तो म्हणतो बॉक्स इन अ इन्फायनाईट वेल काढलं तर तो पार्टिकल जो असतो तो साईन वेव्ह असतो किंवा वेगवेगळ्या सायन्स फुरियर सिरीज असते आणि त्या सगळ्या मिळून काय पिरियॉडिक वेव्हफॉर्म तयार करतात आणि मग त्याचे आयजन वेक्टर, आयजन व्हॅल्यू, आयजन फंक्शन, आयजन एनर्जी काय काय कम्प्यूट करतात ते आणि त्याच्यामध्ये तो पार्टिकल बसून कसा ऑसिलेट होतो, कसं स्टँडिंग वेव्ह काढतात ते पाहतात. मग आता माझं डोकं लावलं मी थोडं की हे आपण एच साहेबांनी शिकवलं न्यूटन साहेबांनी तसं H=0 करू आपण 0 आणि हा H=0 केला हा जो असतो तो 0 होतो. म्हणजे हा मी सुरुवात केली sin 1 आणि sin 2ला 5 केलं समथिंग आणि मग नंतर हा जो कोणता फंक्शन जरा काढायचा आहे ना तर हा आणि ह्यातनं मॅप तयार केला म्हणजे H0 आणि पासून 2H काढता येतो, मग 3H 2H 1H काढता येतो, 4H 3H 2H त्यातनं असं गोल 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 फिरवून मला मॅप काढायचा आहे. तर आता 2H काढणार आहे H+1 आणि 1H आणि नॉर्मल 0 ह्याच्यातनं हा मॅप लावून मी T काढणार आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो होता न्यूटन साहेबांचा ऐकून मी तो सरळ 0 करून टाकला आणि मी जर त्याला प्लॉट केलं तर बघा स्ट्रेट लाईन येते, माझी साईन वेव्ह तर गायबच झाली. मग मी ह्याचा तो Hला थोडीशी किंमत दिली. हा H0 नाही आहे, छोटा कोणता आकडा आहे आणि हा लॅम्बडा पण फायनाईट व्हॅल्यू आहे आणि म्हणून हे काहीतरी फायनाईट पॉझिटिव्ह नंबर असणार, हा मायनस मायनस म्हणजे फायनाईट निगेटिव्ह नंबर असणार मोर दॅन 1 म्हणजे हा मायनस हा T-2 आहे ना, I-2 आहे ना, हा असं केलं. मग बघा गंमत काय होते. हे बघा असले ऑसिलेशन यायला लागतात आणि इथेच आपण पाहिलं जर थोडं अजून छोटं केलं आणि थोडं केअरफुली प्लॉट केलं 3 पासून प्लॉट करू 100 पर्यंत आणि असं पाहिलं तर बघा हा साईन वेव्ह यायला लागला आणि हे थोडे 500 पर्यंत प्लॉट करू. हे बघा साईन वेव्ह यायला लागली, त्याचा ॲम्प्लिट्यूड बदलायला लागला पण काहीतरी पिरियॉडिक आलं आणि हे जे काय आपण श्रॉडिंगर साहेब जे काय बोललेत ते तसं यायला लागतं. फक्त तो H जो आहे ना न्यूटन साहेबांचा तो 0 करायचा नाही. H इज स्मॉल सो H² इज स्मॉल असं काहीतरी बोलून हे सगळं 1 होऊन गेलं. मग असं केलं तर हे चालत नाही. मग हे नक्की तरी करतात तरी कसं. आणि हे साईन वेव्ह तर डिफरन्सिएशनने आणले ज्याच्यात इम्प्लिसिटली त्यांनी H=0 H²=0च केला आहे. आपण साईन थिटाचं डिफरन्शियल फ्रॉम लिमिट H=0 वगैरे फर्स्ट प्रिन्सिपल्स काढलं तर त्यांनी H=0 करून तो साईन थिटा काढलेला आहे आणि ह्याच्यात मी H=0 ह्या स्टेजला केलं तर होत नाही. ती काय गंमत आहे, काय चाललं आहे, याचा क्वांटम कॉम्प्युटरशी काय संबंध, काय प्रॅक्टिकल कॉम्प्युटिंग ॲप्लिकेशन्समध्ये थोडंफार ह्या टाईपचं फाईन ट्युनिंग करावं लागतं का, असं काय काय ॲनालाइज करतो आहे. मग साईन वेव्स कॉस वेव्ह वापरून अशा प्रकारचे टेम्पलेट वापरून आयजन फंक्शन वापरून क्रिप्टोग्राफी करायची आहे, सिम्युलेटर्स वापरायचे आहेत. मग बघू काय होतं. थँक्यू.